नमस्कार सगळ्यांना. आता बघा 5,00,000 अपात्र बहिणींकडनं जे पैसे जे आहेत ते वापस घेतले जाणार का? असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला आहे. कारण सध्या राज्यात 5,00,000 अपात्र बहिणी आहेत. तर त्यांना आता इथून पुढे जानेवारीपासून पैसे मिळणार नाहीत बघा. म्हणजे तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता आला नसेल आत्तापर्यंत किंवा मागचा हप्ता आला नसेल जानेवारीचा, तर तुम्ही अपात्र असू शकताय. त्याच्यामुळे आता जाणून घेऊया आपण काय आहे सविस्तर माहिती. कारण त्या महिलांकडनं पैसे परत घेणार का? नक्की काय आहे ते सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. आदित्य तटकरे मॅडम स्वतः एक माहिती दिलेली आहे. ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे ती माहिती जी आहे तुम्हाला दाखवणार पण आहे. मी ट्विट दाखवणार आहे. त्यामध्ये काय म्हणलं आहे त्या ट्विटमध्ये ते पण सांगणार आहेत. तर व्हिडिओ बघत राहा. कुठे स्किप करू नका कारण खूप महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल त्या महिलांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण तुम्ही पण अपात्र असू शकता. ज्या बहिणी अपात्र आहेत त्या बहिणींना जानेवारीपासूनचे पुढचे हप्ते मिळणार नाहीत आणि आधीचे हप्ते पण वापस घेतले जाणार की काय? अशी शंका जी आहे ती बहिणींच्या मनात आहे. ती शंका पण दूर होणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बघूया शेवटपर्यंत काय आहे. चला बघा, 5,00,000 बहिणींना वगळलं, पैसे करावे लागणार का परत? आदित्य तटकरेंचं काय म्हणणं आहे बघा. आत्तापर्यंत राज्यातील 5,00,000 बहिणींना लाडकी बहीण योजनेचं वगळलं आहे. त्याची विविध कारणं आहेत किंवा विविध निकष आहेत. ते आपण पाहणार आहोत. काय निकष आहेत? जर त्या निकषात तुम्ही बसत असाल तर मात्र तुमचं पण नाव वगळलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. आणि ते कसं चेक करायचं ते पण सांगणार आहे. विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचे ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतून 5,00,000 लाभार्थी महिलांना वगळण्यात आलं आहे. वयाची 65 वर्ष पूर्ण केल्या जाणाऱ्या किंवा घरात 4 चाकी असलेल्या महिलांना योजनेत बसवले नाही. या योजनेत लाभ मिळालेल्या महिलांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची परतफेड केली जाणार नाही. लाभ घेतलेले पैसे परत करावे लागणार की नाही याबाबत मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे बघा. म्हणजे ज्या ज्या महिलांना 65 वर्ष पूर्ण आहे तरी पण त्यांनी फॉर्म भरला असेल किंवा तुमच्या घरात 4 चाकी असेल तर अशा महिला ज्या आहेत त्या सगळ्या बाद झालेल्या आहेत. सुमारे 5,00,000 महिला सापडलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना आता वगळण्यात येणार आहे आणि त्यांना जानेवारीपासूनचे हप्तेच मिळणार नाही इथून पुढे. लक्षात घ्या. विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 5,00,000 लाभार्थी महिनाभरात अपात्र ठरले असून त्यांना वगळण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी शुक्रवारी Xवरून दिली. सरकारचा हा निर्णय या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांना यातून वगळण्यात आले आहे. यात प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असणाऱ्या वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या आणि कुटुंबातील सदस्यांची नावे 4 चाकी गाडी असणाऱ्या महिलांचं आहे बघा. हे 3 निकष महत्त्वाचे आहेत. ह्या जर 3 निकषात पण तुम्ही असाल म्हणजे सपोज तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुमचं वय 65च्या पुढे असेल किंवा तुमच्या घरातील कुटुंबातील कुठल्या सदस्याच्या नावावर जर 4 चाकी असेल तर अशा महिलांना काय वगळण्यात आलेलं आहे. अशा महिला 5,00,000 सापडल्यात बघा. तुम्ही पण जर अशात असाल आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला पण वगळण्यात आलेलं असू शकतं. त्यामुळे तुम्ही स्वतः चेक करायचं आहे की आपल्या जानेवारीचा हप्ता आला आहे का नाही आणि आपण या 3 गोष्टीत बसतोय की नाही. लक्षात घ्या. ते कसं चेक करायचं ऑनलाईन पण तुम्ही चेक करू शकता. ते पण सांगते. बघत राहा व्हिडिओ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मानित निधी वितरित केला जाणार नाही बघा. ज्या पात्र ठरल्यात बहिणी त्यांना आता जानेवारी महिन्यापासूनच निधी वितरित केला जाणार नाही आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणून कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात लाभाची रक्कम घेतली जाणार नसल्याचं आदित्य तटकरेंनी सांगितलं. म्हणजे तुमची रक्कम तर नाही वापस घेतली जाणार किंवा परत घेतली जाणार. ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांच्याकडनं पैसे परत नाही घेतले जाणार पण त्यांना जानेवारीपासूनचे हप्ते जे आहेत ते त्यांचे बंद होणार आहेत. त्यांना जानेवारीपासून हप्ते मिळणार नाही आहेत. राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेतील लाभार्थ्यांना 1,500 रुपयांचा हप्ता देण्यात येतो. त्यामध्ये वाढ करण्यात असल्याचे आश्वासन निवडणुकीच्या दरम्यान देण्यात आले होते. येत्या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. त्यावेळी या संदर्भातील घोषणा केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे 2,100 रुपये देणार असल्याचं महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांनी सांगितलं होतं. मात्र आधीच्याच 1,500 रुपयांनी सरकारच्या तिजोरीवर ताण असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता सरकारनं नवीन 2,100 रुपयांचा हप्ता लागू करण्याआधी किती लाडक्या बहिणीचे नाव वगळण्यात येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मार्च महिन्यापर्यंत छाननी करण्यात येणार बघा. मार्चपर्यंत छाननी सुरू राहणार आहे. त्यामुळे त्याचं चालू झालेली आहे. मार्चपर्यंत छाननी सुरू राहील आणि त्यातल्या बऱ्याच महिला वगळण्यात येतील किंवा ज्या अपात्र बहिणी आहेत त्या वगळण्यात येणार आहेत बघा. त्यामुळे त्यात तुमचं पण असू शकतं. सध्या तरी तुम्हाला काय गोष्टी चेक करायच्या ते पण मी तुम्हाला सांगते बघा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला का लक्षात घ्या. पहिली गोष्ट चेक करा तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला का. आता किती महिन्याला जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांनी कमेंट करा. ठीक आहे. जानेवारीचा हप्ता आला नसेल तर कमेंट करा. त्याच्यावरून आपल्याला पुढच्या गोष्टी कळतील की तुम्ही अपात्र आहात की पात्र. जानेवारीचा हप्ता आला असेल तर तुम्ही पात्र आहात टेन्शन नाही.
पण आला नसेल तर त्याच्या पुढे अजून 2-3 गोष्टी चेक करायच्या. त्या म्हणजे बघा, तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहात का? हे तुम्हाला चेक करायचं. तर तुम्हाला माहिती आहे का तुम्ही फॉर्म भरला असेल त्या योजनेचा, तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही भरला की नाही. आणि आणि तुम्ही ऑनलाईन पण चेक करू शकता. कसं? तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे. ते तुम्हाला एक नवीन कॉलम ॲड झालेला दिसेल. तुमचं स्टेटस असेल अप्रूव्ड, त्याच्या साईडला एक कॉलम असेल संजय गांधी. तिथे येस किंवा नो असणार आहे बघा. ठीक आहे. हे ज्या सेकंड तुम्हाला सेकंड गोष्ट चेक करायची आहे. तर येस किंवा नो आहे. येस असेल तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेताय. त्यामुळे तुम्हाला लाडकी बहिणीमधनं वगळण्यात येणार आहे किंवा आलेला आहे. लक्षात घ्या. जानेवारीचा हप्ता नाही आला. सेकंड गोष्ट करायची आहे आपलं स्टेटस संजय गांधी निराधारचं. येस असेल तर तुम्ही वगळण्यात आलेले आहेत. लक्षात घ्या. नो असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. नो असेल तर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नाही आहात. फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय हे त्यात दिसून येतं. पण जर येस असेल तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेताय. झालं सेकंड गोष्ट. ठीक आहे. हे आहे तर तुम्ही अपात्र ठरलात. त्यामुळं लक्षात घ्या. तिसरी गोष्ट, आता ज्यांचं ज्यांचं संजय गांधी निराधार योजनेचं तर नो असेल किंवा म्हणजे नाही तुम्ही घेत नाही लाभ. नो असेल त्यांनी दुसरी गोष्ट चेक करायची आहे की तुमचं वय 65च्या पुढं आहे का? ठीक आहे. तिसरी गोष्ट आहे. 65 वयाच्या नंतरच्या ज्या महिला आहेत, त्यांनी जर फॉर्म भरला असेल, तर त्यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे ते चेक करायचं आहे. ते झालं. तुम्ही तिथं सापडला तर तुम्ही अपात्र ठरताय. ठीक आहे. आता चौथी गोष्ट काय चेक करायची आहे बघा. तर खूप महत्त्वाची आणि काय म्हणू आपण सोपी गोष्ट, तुमच्या घरात 4 चाकी आहे का? ठीक आहे. हे लक्षात घ्या. ती कोणाच्या नावावर असू शकते. असं नाही की महिलेच्या नावावर हवी आहे त्या. ती तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर असेल तर तुम्ही वगळण्यात आले. लक्षात घ्या. ठीक आहे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुमच्या घरात 4 चाकी असेल तर तुम्हाला वगळण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. आत्तापर्यंत पुण्यात बघा 75,000 लाडक्या बहिणीच्या घरी कार आढळलेली आहे. अशाच सगळ्या राज्यात पण सगळ्या जिल्ह्यात पण हळूहळू सापडतील आणि त्याच्यात त्यांना पैसे मिळणार नाहीत. ठीक आहे. ह्या 4 गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे. पहिलं तर मेन म्हणजे जानेवारीचा हप्ता आला नसेल, तर ह्या पुढच्या गोष्टी चेक करायच्यात. कारण आदित्य मॅडमने ट्विट केल्याप्रमाणे, ते ट्विट तुम्हाला दाखवतेच मी. ते म्हटलेत की काय म्हणू आपण, जर तुमच्या घरी 4 चाकी असेल, ठीक आहे, तर तुम्हाला जानेवारीपासून किंवा तुम्ही जर अपात्र ठरलं तर तुम्हाला जानेवारीपासून हप्ते मिळणार नाहीत. लक्षात घ्या. त्यांचा ट्विट मी तुम्हाला आता दाखवते बघा काय ट्विट केलं त्यांनी. बघा हे त्यांचं नाव आहे इथे. आदिती एस तटकरे. त्यांनी काय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आत्तापर्यंत म्हणजे तुमच्या बँक खात्यात जुलै ते डिसेंबरपर्यंत जी रक्कम देण्यात आलेली आहे, त्या देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. लक्षात घ्या. हे सगळं हे क्लिअर झालेलं आहे. तुमच्याकडनं कुठलेही पैसे वापस घेतले जाणार नाहीत. पण तुम्हाला जानेवारी महिन्यापासून निधी वितरित केले जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही कदाचित अपात्र राहू शकता. तर कसं चेक करायचं? जानेवारीचा हप्ता आला नाही तर पुढच्या 3 गोष्टी कशा चेक करायच्या म्हणून सांगितलं तुम्हाला. ते चेक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला का नाही. ज्यांना नाही आला त्यांनी कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. धन्यवाद.